पदाधिकारी विजयसिंग गायकवाड यांचं कार्यालय फोडण्यात आलंय। कैलास पठारेनं या कार्यालयाची तोडफोड केली आहे। कैलास पठारे सराईत गुन्हेगार आहे। दारूच्या नशेत काल कैलास पठारे यानं विजयसिंग गायकवाड यांच्या कार्यालयात येऊन किरकोळ गोष्टीवरून हुज्जत घातली। त्यानंतर कार्यालयाच्या काचा आणि खुर्च्यांची तोडफोड केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातल्या सूत्रांनी दिली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सोमवारी रात्री उशिरा भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालय स्थानिक गुंडांकडून फोडला असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मी सध्या त्याच ठिकाणाहून आढावा घेतो। आपण जर पाहिलं तर विजयसिंह गायकवाड असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे। त्यांचं जनसंपर्क कार्यालय वडाळा विधानसभेत आहे आणि त्या ठिकाणीच तोडफोड झाल्याची माहिती समोर आली होती। त्याच्यानंतर आता ही कार्यालय बाहेरची दृश्य कार्यालय सध्या बंद करण्यात आलेलं आहे, पण बाहेर मोठा असा काचांचा खच जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष बाब म्हणजे की नुकतंच म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कार्यालयाचं उद्घाटन जे ते झालं होतं आणि त्याच्यानंतर जे ते त्याचं छोटं मोठं जे ते डागडुजीचं काम जे ते सुरूच होतं, पण तत्पूर्वी जो तो ह्या ठिकाणी वाद झाला आणि त्याच्यानंतर हे कार्यालय फोडण्यात आलेल्याची ही संपूर्ण दृश्य समोर पाहायला मिळतात। परळ येथील वडाळा भागातील मातोश्री सदन सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी हे तळमजल्यावर असलेलं कार्यालय होतं। विजयसिंह गायकवाड हे या कार्यालयाचे जनसंपर्क कार्यालय त्यांचं होतं आणि त्या ठिकाणी एक या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती जी ती समोर आली। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की या प्रकरणात आता पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। विजयसिंह गायकवाड यांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतलेला आणि आरोपीचा शोध जो आहे तो सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी जो आहे तो इथला जवळच्या भागातलाच राहणार आहे आणि तो सराईत गुंड सुद्धा आहे, पण अद्याप आरोपीला जे आहे तो पकडण्यात आलेलं नाही। आरोपीचा शोध जो आहे तो सुरूच आहे। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि नेमका आरोपी कोण हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ साजिद कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये अॅन्युअल मेडिकल चेकअपसाठी दाखल झालेत। दरवर्षीप्रमाणे 31 मार्च पूर्वी IPS आणि